तर रामराम मंडळींनो, कसे आहात तुम्ही सगळे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मंगलम सिमेंट ह्या कंपनीबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत, कारण ह्यांचे जे काही क्वार्टर 4चे रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी काय झालेले आहेत, अनाउन्स झालेले आहेत। सो कंपनीचा ह्या क्वार्टरमध्ये मित्रांनो जो काही रिझल्ट आहे तो कशा पद्धतीने लागलेला आहे, कशा पद्धतीच्या अनाउन्समेंट्स या कंपनीने केलेले आहेत त्याविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। सो बघा, काही विशेष अशा अनाउन्समेंट झालेले नाही आहेत, कोणत्याही पद्धतीचा स्प्लिट, कोणत्याही पद्धतीचा बोनस या ठिकाणी कंपनीने दिलेला नाही आहे। हां, एक गोष्ट मित्रांनो ह्या ठिकाणी आहे की कंपनीने काय केलेलं आहे, ₹1.50 म्हणजे एक साधारणतः ₹1.5 पर शेअर ह्या हिशोबाने काय केलेलं आहे मित्रांनो, डिव्हिडंड देण्याचं या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे। आता कंपनी एक सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हे तर तुम्हाला नावावरूनच कळालं असेल। ₹736 मित्रांनो ह्या ठिकाणी क्लोजिंग प्राइस होतं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं। आता 0.54% ह्या ठिकाणी घसरण आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजे एक साधारणतः अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीने ह्याच्यामध्ये स्टॉक हा काय झाला, क्लोज होताना दिसलेला आहे एक्सचेंजवरती। चला आता आपण बघूया की कंपनीचं मित्रांनो व्हॅल्युएशन कसं आहे। तर मित्रांनो बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे, त्यामुळे ह्याचे जे काय आपण रिझल्ट्स वगैरे बघणार आहे, ओके, ते जरी चांगले असले तरी लॉंग टर्ममध्ये तुम्ही जर हा स्टॉक खरेदी करणार असाल तर एक चांगली व्हॉलॅटिलिटी ह्यामध्ये निर्माण होऊ शकते। ओके, सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। जनरली मी असे स्मॉल कॅप स्टॉक जे असतात ते इन्व्हेस्टमेंटला शक्यतो ह्या ठिकाणी काय करत नाही, रेकमेंड करत नाही। ओके, आणि जरी रेकमेंड केले तरी अत्यंत कमी क्वांटिटीमध्ये रेकमेंड करतो। चला आता बघू शकता क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही बघितला मित्रांनो, मार्चच्या क्वार्टरमध्ये 503 कोटींची मित्रांनो सेल्स आहे, मागील क्वार्टरमध्ये 438 कोटी होती आणि मागील मार्च 2024मध्ये 437 कोटींची सेल्स होती। म्हणजे मागील वर्षाचे क्वार्टर मार्च आणि आत्ताचं मित्रांनो जे काही डिसेंबर क्वार्टर आहेत त्यांचं जर तुम्ही तुलना केला तर ह्या ठिकाणी कंपनीची सेल्स वाढताना आपल्याला दिसते। एक्सपेन्सेस 449 कोटींचे आहेत, इयर ऑन इयर बेसिसवरती आणि क्वार्टर बेसिसवरती एक्सपेन्सेससुद्धा आपल्याला वाढताना कोटी ना कोटी दिसत आहेत। ओके, आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 54 कोटी रुपयांचा आहे, पण अदर इन्कम जर तुम्ही बघितले 13 कोटींचे आहेत। ओके, आता सगळ्यात मोठं जे काय हेडेक आहे कंपनीला ते आहे मित्रांनो कंपनीवरची कर्ज, साधारणतः 0.7074 ह्या ठिकाणी काय मित्रांनो ह्यांचा डेट टू इक्विटी रेशो, म्हणजे डेटचे जे काही प्रमाण आहे ते जरा थोडंसं जास्त असल्या कारणाने काय झालेलं आहे, जास्ती करून कंपनीला इंटरेस्ट पे करावा लागतोय। त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, कंपनीचा जो काही प्रॉफिट हातात राहतोय तो अत्यंत कमी ह्या ठिकाणी राहतोय। पण जर तुम्ही विचार केला तर मागील 3 वर्षापासून कंपनीने एक चांगला ह्या ठिकाणी काय केलेला आहे, प्रॉफिट जनरेट केलेला आहे, सॉरी 3 क्वार्टरपासून। ओके, आणि जर तुम्ही विचार केला मागील मार्च क्वार्टरचा, सो मागील मार्च क्वार्टरमध्ये जो काय मित्रांनो नेट प्रॉफिट होता तोच नेट प्रॉफिट आपल्याला आत्ता कोटे ना कोटे ह्या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे एक स्टेबल ह्या ठिकाणी काय करते कंपनी, प्रॉफिट जनरेट करते असं आपल्याला दिसतंय। EPS मध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर अर्निंग पर शेअर 6.15 रुपये ह्या ठिकाणी झालेला आहे, जो की मागील क्वार्टरमध्ये 2.84 रुपये ह्या ठिकाणी होता। म्हणजे एक साधारणतः काय झालं होतं मित्रांनो, मागील क्वार्टरचे रिझल्ट थोडेसे खराब लागल्या कारणाने थोडंसं जो काही EPS होता मित्रांनो तो ह्या ठिकाणी काय होता, उतरलेला होता, जो आता वाढलेला आहे। ओके, अर्थातच अर्निंग वाढली की EPS सुद्धा मित्रांनो ग्रो होतो। इयर ऑन इयरचा विचार केला तर 1681 कोटीची सेल्स आहे, जी मागील वर्षापेक्षा मित्रांनो काय झालेली आहे, बरीच पडलेली आहे। आणि 2023 चा विचार केला तर त्यावेळेला 1802 कोटींची सेल्स होती। ओके, सो 2023 पासून कंपनीची जी काय सेल्स आहे ती कंटिन्युअसली ढासळताना आपल्याला दिसते। ओके, आणि त्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो, जो काय ऑपरेटिंग प्रॉफिट आहे तो सुद्धा कोटे ना कोटे आपल्याला ढासळताना दिसतोय। ओके, नेट प्रॉफिटचा विचार केला तर 45 कोटींचा नेट प्रॉफिट आहे, जो की मागील वर्षी मित्रांनो काय होता, 60 कोटींचा होता। ओके, सो कंपनीचे जे काय असलेले कर्ज आहेत, ओके, आणि त्याचबरोबर जी काही घसरणारी सेल आहे त्याच्यामुळे कंपनीला कोटे ना कोटे फटका बसतो, हे आपल्याला कुठेतरी निदर्शनास येते। आणि वारंवार कंपनीचा PE सुद्धा काय होतं मित्रांनो, मागील वर्षापेक्षा PE जो आहे तो अत्यंत ह्या ठिकाणी PE म्हणतो, EPS अर्निंग पर शेअर ह्या ठिकाणी फॉल होताना आपल्याला दिसतोय। सो जनरली मित्रांनो बघा, कंपनी पुढे 2 मेजर प्रॉब्लेम आहेत, एक तर ह्यांची कंटिन्युअस ढासळणारी सेल आणि दुसरं म्हणजे काय मित्रांनो, तर ह्यांच्यावर असलेला कर्जांचा आकडा। ह्या 2 गोष्टींमुळे मित्रांनो काय होते, कंपनीचा परफॉर्मन्स खराब होतोय। सो आता टेक्निकली जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो टेक्निकली जे काय स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मला बरोबर दिसत नाही आहे। ज्यावेळेला बजेट होतं त्यावेळेला एक ब्रेकआउट आला होता आणि बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे होते मित्रांनो, म्हणजे जनरली अनाउन्समेंट जास्त असते इन्फ्रास्ट्रक्चरची, त्याच्यामुळे एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली। पण जसं बजेट संपलं त्यानंतर मित्रांनो काय झालं, स्टॉकमध्ये पुन्हा एकदा फॉल आला। आता ह्याच्यासाठी जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स असणार आहे ते 654 रुपये, मी ते लिहून ठेवतो, 654 रुपये ते 622 रुपये इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहेत। त्याच्या खाली हा स्टॉक मित्रांनो आला तर आणखीन मोठा फॉल आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतो। त्यामुळे एक जनरली एक स्मॉल कॅप स्टॉक असल्या कारणाने मी ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची रेकमेंडेशन देणार नाही। सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम। थँक यू व्हेरी मच ऑल ऑफ यू।